मागील व्हिडिओ सत्रात आम्ही IC 74LS194 च्या पिल तपशिलांबद्दल चर्चा केली आणि दिलेल्या सर्किट आकृतीनुसार बायडायरेक्शनल शिफ्ट रजिस्टर तयार केले। त्याच्या पुढे आजच्या सत्रात आम्ही IC 74LS194 वापरून बायडायरेक्शनल शिफ्ट रजिस्टर ची चाचणी करणार आहोत। IC 74LS194 वापरून बायडायरेक्शनल शिफ्ट रजिस्टर डाव्या शिफ्टिंग ऑपरेशनचे बांधकाम आणि चाचणी। 5 व्होल्ट वीज पुरवठा चालू करा। डावीकडे सरकणाऱ्या स्थितीसाठी सत्य सारणीमध्ये दाखवल्याप्रमाणे इनपुट टॉगल स्विच सेट करा। D01, D11, D21, D31, SR0, SL1, S00, S11, MR1। आता मोड निवडा। इनपुट S0 ला लॉजिक 1 वर सेट करा आणि दिलेल्या डेटा इनपुटनुसार Q01, Q11, Q21, Q31 आउटपुट मिळवण्यासाठी क्लॉक पल्स लागू करा। D01, D11, D21, D31। मोड सिलेक्ट इनपुट S0 ला लॉजिक 0 वर परत सेट करा। क्लॉक पल्स लागू करा आणि सत्य सारणीमध्ये दाखवल्याप्रमाणे डेटा डावीकडे सरकत असल्याचे सत्यापित करा। क्लॉक पल्स 1 आउटपुट Q01, Q11, Q21, Q30। क्लॉक पल्स 2 आउटपुट 1100। क्लॉक पल्स 3 आउटपुट 1000। क्लॉक पल्स 4 आउटपुट 0000। भिन्न डेटा इनपुट 1001 सह लेफ्ट शिफ्टिंग ऑपरेशनचे दुसरे उदाहरण पाहू। सत्य सारणीमध्ये दाखवल्याप्रमाणे इनपुट टॉगल स्विच सेट करा। D01, D10, D20, D31, SR0, SL1, S00, S11, MR1। आता मोड निवडा। इनपुट S0 ला लॉजिक 1 वर सेट करा आणि दिलेल्या डेटा इनपुटनुसार Q01, Q10, Q20, Q31 आउटपुट मिळवण्यासाठी क्लॉक पल्स लागू करा। D01, D10, D20, D31। मोड सिलेक्ट इनपुट S0 ला लॉजिक 0 वर परत सेट करा। क्लॉक पल्स लागू करा आणि सत्य सारणीमध्ये दाखवल्याप्रमाणे डेटा डावीकडे सरकत असल्याचे सत्यापित करा। क्लॉक पल्स 1 आउटपुट Q00, Q10, Q21, Q30। क्लॉक पल्स 2 आउटपुट 0100। क्लॉक पल्स 3 आउटपुट 1000। क्लॉक पल्स 4 आउटपुट 0000। IC 74LS194 वापरून द्विदिशात्मक शिफ्ट रजिस्टरचे कन्स्ट्रक्शन आणि चाचणी। उजवीकडे शिफ्टिंग ऑपरेशन। 5 व्होल्ट वीज पुरवठा चालू करा। उजव्या शिफ्टिंग पोझिशनसाठी ट्रूथ टेबलमध्ये दाखवल्याप्रमाणे इनपुट टॉगल स्विच सेट करा। D01, D11, D21, D31, SR1, SL0, S01, S10, MR1।
आता मोड निवडा. इनपुट S1 ला लॉजिक 1 वर सेट करा आणि दिलेल्या डेटा इनपुटनुसार Q01, Q11, Q21 आणि Q31 आउटपुट मिळवण्यासाठी क्लॉक पल्स लागू करा. D01, D11, D21, D31. Scene number 1051_3.2_3_3. मोड सिलेक्ट इनपुट S1 ला लॉजिक 0 वर परत सेट करा. क्लॉक पल्स लागू करा आणि सत्य सारणीमध्ये दाखवल्याप्रमाणे डेटा डाव्या उजव्या स्थानावर सरकत असल्याचे सत्यापित करा. क्लॉक पल्स 1 आउटपुट Q00, Q11, Q21, Q31. क्लॉक पल्स 2 आउटपुट 0011. क्लॉक पल्स 3 आउटपुट 0001. क्लॉक पल्स 4 आउटपुट 0000. भिन्न डेटा इनपुट 1001 सह उजवे शिफ्टिंग ऑपरेशनचे दुसरे उदाहरण पाहू. सत्य सारणीमध्ये दाखवल्याप्रमाणे इनपुट टॉगल स्विच सेट करा. D01, D10, D20, D31, SR1, SL0, S01, S10, MR1. आता मोड निवडा. इनपुट S1 ला लॉजिक 1 वर सेट करा आणि दिलेल्या डेटा इनपुट D0, D1, D2 आणि D3 नुसार Q00, Q11, Q21, Q31 आउटपुट मिळवण्यासाठी क्लॉक पल्स लागू करा. D01, D10, D20, D31. मोड सिलेक्ट इनपुट बॅक S1 ला लॉजिक 0 वर सेट करा. क्लॉक पल्स लागू करा आणि सत्य सारणीमध्ये दाखवल्याप्रमाणे डेटा डाव्या उजव्या स्थानावर सरकत असल्याचे सत्यापित करा. क्लॉक पल्स 1 आउटपुट Q00, Q11, Q20, Q30. क्लॉक पल्स 2 आउटपुट 0010. क्लॉक पल्स 3 आउटपुट 0001. क्लॉक पल्स 4 आउटपुट 0000. या व्हिडिओमध्ये आतापर्यंत आम्ही IC 74LS194 वापरून बायडायरेक्शनल शिफ्ट रजिस्टर तयार केले, तपासले आणि ट्रुथ टेबल सह डेटाचे राईट शिफ्टिंग, लेफ्ट शिफ्टिंग ऑपरेशन्स सत्यापित केले आहेत. धन्यवाद.